आजचा चौथा दिवस आहे, काय समारोप आहे, एकंदरीत कशा पद्धतीने असते पूर्ण यात्रेचं नियोजन आणि कसं हे असतं? आज यामध्ये आता बारामती लोकसभा मतदारसंघातून पुन्हा शिंदवणे असेल, उरुळी कांचन असेल, लोणी काळभोर असेल, हडपसर करत हा शेतकरी आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाला पोहोचणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, खासदार संजयजी राऊत साहेब आणि माजी मंत्री बाळासाहेबजी थोरात यांच्या उपस्थितीमध्ये सांगता सभा होणार आहे। अनेक जण अनेक गोष्टी शेतकरी आक्रोश मोर्चाविषयी बोलतात, परंतु या शेतकरी आक्रोश मोर्चाची जर इम्पॅक्ट बघितला तर मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की घाईघाईनं माननीय मुख्यमंत्र्यांना शिवसंकल्प अभियान जे आहे ते सुरू करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवड केली। याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की आपलं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये नक्कीच स्वागत आहे, पण आपण येताना कांद्यावरची निर्यात बंदी उठली आहे, बिबट प्रवण क्षेत्रामध्ये 3 फेज लाईट दिलेली आहे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट 5 रुपये अनुदान आहे। अशा पद्धतीचा निर्णय घेऊन आपण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये या आपलं स्वागत। मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे, आक्रोश मोर्चाला गर्दीच होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मी त्याच्यावरच हे उत्तर दिलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी इतक्या घाईनं शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करणं हेच शेतकरी आक्रोश मोर्चाचा जो आक्रोश आहे तो जिथे पोचायचा होता तिथे व्यवस्थित पोचलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येतात, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी कांद्याच्या निर्यात बंदीवर ठोस भूमिका घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये यावं अशी माझी भूमिका। शेतकरी मुख्यमंत्र्यांनी दौरा चालू केला, आता अजित पवार सुद्धा राज्याचा दौरा करणार आहे। हे सगळ्यांना या ज्या गोष्टी आहेत प्रत्येकाचा राजकीय पक्ष आहे आणि त्या पद्धतीनं वेगवेगळे दौरे हे करतात, पण महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तींनी हे दौरे करताना हे नेमके दौरे केवळ राजकीय आहेत की जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहेत, हा जनतेच्या मनातला प्रश्न आहे आणि त्यामुळे राजकीय दौरा कोणीही जरी केला तरी आमची मागणी एवढीच आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवलेले घेऊन आपण जर हा दौरा केला तर मला वाटतं ही जास्त महत्त्वाची भूमिका। विरोधकांच्या भूमिकेतून आम्ही हा आक्रोश योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवला हेच याचं द्योतक आहे। शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात आला, शिरूर लोकसभा मतदारसंघात आला, खरं तर पुढच्या काळामध्ये अजून बाकीचे 46 जे मतदारसंघ राहिले त्याच्यामध्ये देखील राज्यव्यापी असा दौरा करण्याचं काय प्रयोजन आहे? नक्कीच या पद्धतीने जो शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, जनसामान्यांच्या ज्या समस्या आहेत, या समस्या जर सरकारला जाग येत नसेल तर सरकारला जाग करण्यासाठी नक्कीच या पद्धतीने यापुढे सुद्धा आयोजन करावं लागेल। पंतप्रधान म्हणतात की देशाला आघाडी सरकारची गरज नाही, त्यांचं म्हणणं असं आहे की एकीकडं भाजप सक्षम आहे आणि आता आघाडीची गरज नाही, देशाला जनतेने ठरवलं। असं माननीय पंतप्रधान जर म्हणत असतील तर महायुतीचं नेमकं काय होणार, या महायुतीतल्या घटक पक्षांना पंतप्रधानांचं हे स्टेटमेंट नक्कीच चिंता करायला लावणार आहे। अयोध्येचं राम मंदिराचं उद्घाटन होते 22 तारखेला, तर त्याचं निमंत्रण आलेलं आहे, न्यासाकडून शरद पवार असतील, तुम्हाला वैयक्तिक पद्धतीने निमंत्रण आले का, तुम्ही जाणार आहात का? अजून मला निमंत्रण नाही, पण रामलल्लाच्या दर्शनासाठी निमंत्रणाची मला गरज आहे असं मला वाटत नाही। जर माझ्या हृदयात राम आहे आणि त्या भावना जर मनात असतील तर देवाला केलेला नमस्कार हा जास्त महत्त्वाचा। एक फार सोपं उदाहरण आहे, आपण जेव्हा संत शिरोमणी सावतामाळी महाराजांचं बघतो तर अरण हे गाव पंढरपूरपासून फार जवळ आहे, पण संत शिरोमणी सावतामाळी महाराज कधी पंढरीला दर्शनासाठी गेले नाही, पण त्या भक्तीने पांडुरंग त्यांच्या दर्शनासाठी आला। जेव्हा वारकरी संप्रदायाची ही परंपरा आहे की कोणतंही कर्मकांड टाळून आपल्या कामातून हा पांडुरंग पाहणं, आपल्या कामातून हा देव पाहणं, आणि त्याच पद्धतीने मला वाटतं की हे जर काम आपण प्रामाणिकपणे केलं तर भगवंताची कृपा ही कायम असेल। मंदिराचं उद्घाटन सोहळा राज्यातल्या प्रत्येक गावागावात दाखवण्याचं राज्य सरकारनं ठरवलं की भीती पद्धतीने राजकारण केलं जाते असं तुम्हाला वाटते का? कारण प्रत्येक गावामध्ये लाईव्ह ऑनलाईनच्या माध्यमातून पोहोचवलं हे बघा, प्रत्येक गावामध्ये जर हा उद्घाटन सोहळा दाखवला जात असेल तर नक्कीच त्याचं कौतुक आहे, पण हा उद्घाटन सोहळा दाखवत असताना जर याला राजकीय रंग दिला तर नक्कीच सगळ्याच रामभक्तांच्या या भावना या दुखावल्या जातील, कारण अशा पद्धतीनं कोणत्याही देवाला राजकारणात गुंफणं हे कोणत्याही भक्ताला मान्य होत नाही। अजितदादांना अध्यक्षपद करण्यासाठी शरद पवारांनी बैठक बोलवली, त्याचं काल जयंत पाटलांनी गौप्यस्फोट केला की अजितदादांना प्रदेशाध्यक्ष करायचं होतं, तर त्यानंतर ते दादाही गेले निघून देतात। अशी बैठक बोलवली होती, कशामध्ये केलं, कुठे? पवारसाहेबांनी बैठक बोलवली होती। नाही, माझी या संदर्भात मला कल्पना नाही आहे, त्यामुळे मी माननीय प्रदेशाध्यक्षांची नीट माहिती घेऊन यावर भाष्य करणं उचित ठरेल। याआधी संघर्ष
यावेळी शिवची यात्रा झाली, आता ही यात्रा झाली, काय दोन यात्रेमधला फरक आहे, काय एकंदरीत बारामतीमध्ये दोन यात्रेमध्ये काय वेगळे? नक्कीच शिवस्वराज्य यात्रेच्या वेळची जर पार्श्वभूमी आपण बघितली तर शिवस्वराज्य यात्रेच्या आधी अनेक मान्यवर नेते हे 2019 लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अनेक मान्यवर नेते हे वेगळी भूमिका घेत होते, आपण पाहिलं होतं. आणि शिवस्वराज्य यात्रेने सगळ्याच नेत्यांनी जी ताकद लावली, कार्यकर्त्यांनी ताकद लावली, त्यांनी एक मरगळ जी होती ती झटकण्याचं काम त्यावेळी केलं होतं. शेतकरी आक्रोश मोर्चा मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय जर शिरूर लोकसभेमध्ये पहिली शिवसंकल्प त्यांच्या अभियानाची जर सभा घेत असतील तर मला वाटतं हा शेतकरी आक्रोश राज्याच्या प्रमुखांपर्यंत पोहोचला. आता राज्याच्या प्रमुखांकडून अपेक्षा आहे की आमच्या कांद्याच्या निर्यात बंदीविषयी महाराष्ट्र सरकार काय धोरण घेणार. बिबट प्रवण क्षेत्रामध्ये आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जी येत आहेत इथं बिबट्यांची संख्या 400 ते 500 दररोज हल्ला होत आहे. आता तर शहरी भागात सुद्धा बिबटे, आमच्या चिखली परिसरात सुद्धा बिबटे आढळलेले आहेत. तर या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईट देणार का, ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून दुधाला रास्त सरसकट अनुदान देणार का, या सगळ्या अपेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून आहेत. मावियाकडून काल एक बैठक झाली ज्या जागा फॉर्म्युला संदर्भात, आणि शरद पवार गटांकडून ज्या जागा त्यांच्या आहेत त्याही मागण्यात आलेल्या आहेत. तर शिरूरची जागा आहे कोणाकडून? मावियाकडून. शरद पवारांनी ज्या जागा आहेत राष्ट्रवादीच्या ते मागितल्या सगळ्या, कारण काल काँग्रेस आणि शरद पवार गटाची आणि उद्धव ठाकरेंची बैठक झाली, त्यामध्ये शरद पवारांच्या जागा त्यांच्या स्वतःच्या त्या मागितल्या सर्व. तर शिरूरची जागा आहे त्यामुळे तर काय वाटतं सगळ्या फॉर्म्युला काय होईल? महाविकास आघाडीने हा जो शेतकरी आक्रोश मोर्चा काढला याला मिळालेला प्रतिसाद आपण बघितला. निवडणुका अजून दूर आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं ही महत्त्वाची बाब आहे. आणि जागा वाटपाच्या बाबत जे काही निर्णय ते आमचे वरिष्ठ नक्कीच घेतील. यात्रेचा आज समारोप होतोय, मला असं वाटतं 1-1.5-2 महिन्यापूर्वी जसा कांद्याचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा आहे, पण 1-1.5-2 महिन्यापूर्वी पार्लमेंटला जायच्या आधी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं की महाराष्ट्राच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान अनेक जिल्ह्यांमध्ये जशी अतिवृष्टी झाली आणि नुकसान झालं तसं अनेक ठिकाणी पाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न हा येणार आहे. आणि आज तुम्ही पुणे शहर बघता किंवा पुणे ग्रामीणमध्येही बघता, अनेक तालुक्यांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातही पाऊस कमी झाल्यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे आणि पाण्याची कमतरता सातत्याने अनेक लोकांना भेटताना जाणवते. आणि हेही मी 1.5 महिन्यापूर्वीच प्रशासनाला विनंती केली होती की या पाण्याच्या प्रश्नाबद्दल थोडंसं गांभीर्याने आपण बघितलं पाहिजे. संपूर्ण पुरंदर उपसा योजना असेल किंवा उजनीचं धरण तुम्ही आता पाहिलं असेल, किंवा आज पुणे शहरात जे पाणी येतं बोरवेल्ला मुळशीमधल्या सगळ्या धरणातून तिथेही पाणी कमी होतं आहे. त्याच्यामुळे पाण्याची कपात, टँकर किंवा दुष्काळाची परिस्थिती होण्याची खूप दाट शक्यता आहे आणि ते वास्तव होत चाललं आहे. त्यामुळे 1.5 महिन्यापूर्वी लिहिलेले मी पत्र आहे ती सगळी ती आता ते वास्तव झालेलं आपल्याला दिसतं आहे. त्याच्यामुळे माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी ज्या ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे तिथे तातडीने मीटिंग घ्याव्या, राजकारण थोडा वेळ बाजूला ठेवावं आणि ह्याच्यात जातीने लक्ष घालण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांसह आता उपमुख्यमंत्री खरं तर दौरे करणार आहेत. पुढच्या महिन्यामध्ये दौऱ्याला सुरुवात करणार आहे, पुढच्या महिन्यामध्ये मराठवाड्यापासून सुरुवात करतील. चांगली लोकशाही हो, प्रत्येकाने दौरे करायचा नाही करायचा किंवा करायचा तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. विशेष यामध्ये जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री हे शिरूर लोकसभेपासूनच या दौऱ्याची सुरुवात करणार आहे, तिथेच पहिल्या सभा घेणार. अतिथी देवो भव, आमच्यावर जे संस्कार झालेले आहेत हे भारतीय आणि मराठी संस्कार आहेत. जे जे पाहुणे येतात त्यांचं स्वागतच केलं पाहिजे हे आम्हाला शिकवलेलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणतात की भारतामध्ये आता आघाडी सरकारची गरज नाही, भाजप हा पहिल्यापासूनचा पक्ष आहे आणि त्यामुळं आघाडी सरकारची गरज नाही आता देशात. तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांच्या मित्रपक्षांनी त्याचा विचार करावा. आम्ही कशाला दुसऱ्याच्या घरात डोकावू? आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारी लोक आहोत. जागा वाटपाबाबत फॉर्म्युला ठरलाय का काय? कारण काल एक बैठक झाली मावियाची आणि त्यामध्ये साहेबांनी जी काही जागा मागितल्या सगळ्या राष्ट्रवादीची ज्या पाहिल्या आहेत त्यानंतर काय त्या जागा वाटपाबाबत काय चर्चा झाली? नाही, माझी नाही, पवार साहेबांची काय चर्चा झाली त्याच्यामुळे मला माहिती पण नाही.
तर मतदारसंघातच गडबड झाली तर देशाचं नेतृत्व कसं करणार असं जर सुधीर मुनगंटीवार यांनी तुमच्यावर झालं म्हणून त्याला कारण की तुम्ही 10 महिने पुढील 10 महिने नाही हो, मी लोकसभा लढणार, विधानसभेसाठी राज्याचा दौरा करणार ना. पण त्यांचं म्हणणं असं आलं की मतदारसंघातच तुम्हाला गडबड वाटत असल्यामुळं तुम्ही कुठेतरी आमच्यासाठी लोकशाही आहे, त्याच्यामुळे त्यांना मन मोकळं करायचा अधिकार आहे. शेवटी ते विरोधात आहे, ते काही कौतुक थोडी करणार आहेत आमचं. सगळे काही भारतीय जनता पक्षात गडकरी साहेबांसारखे दिलदार नसतात. मयूरेश्वराचं दर्शन घेतलेलं काय मागणं मागितलंय? मी देवाला कधीच आहे, मी कोण देवाला काय मागणार, तो करता करवता, त्याला सगळंच माहिती असतं. आपण आपला आशीर्वाद घ्यायचे. आणि आज महाराष्ट्रात जो दुष्काळ पडलेला आहे त्या अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळावा एवढंच आम्ही साकडं घालायला दोघं आलेलो. 22 तारखेला रामलल्लाचं उद्घाटन होते. राज्य सरकारने असं ठरवलंय की राज्यातल्या प्रत्येक गावामध्ये ऑनलाईन पद्धतीने याचं दर्शन होईल किंवा त्याची ऑनलाईन पद्धतीने सोय करणार. याच्या पाठीमागे कुठेतरी राजकीय किनार दिसते का? एकंदरीत जे महायुती आहे ती गावागावात या निमित्तानं पोहोचणार आहे. मला असं वाटतं की असं जर असेल तर पांडुरंगाच्या ज्या पूजा असतात वर्षातून 2 वेळा त्याही दाखवावे, त्याच्यात गैर काय. एक, आणि जर माननीय मुख्यमंत्र्यांना हे करायचं असेल तर त्यांनी स्वतःच्या खिशातल्या खर्चातून करावं ना, कारण का प्रत्येकाची भक्ती असते. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी जर स्वतःच्या खिशातून खर्च केला तर मी त्याचं मनापासून स्वागत करेन. राज्य सरकारचा निर्णय. हां, मग राज्य सरकार खर्च कसा करणार आहे, काय नियोजन करणार आहे याची माहिती आम्हाला घ्यावी लागेल की कसं करणार आहे, कुठल्या हेडखाली करणार आहे. कारण का माझ्या संपूर्ण भागामध्ये आज दुष्काळाची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे दुष्काळासाठी पण ऑनलाईन जर मीटिंग घेतल्या तर मला वाटतं बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा आणि राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जी दुष्काळाची परिस्थिती आहे त्याच्यात अर्थातच मंदिराची आरती दाखवणारे तिचे स्वागतच करतो. पण त्याचबरोबर जर त्यांनी ऑनलाईन मीटिंग घेऊन दुष्काळाचे प्रश्न सोडवले तेही फार मोठी प्रभू श्रीरामाची सेवा होईल. एकंदरीत जर आपण पाहिलं तर काल एक जयंत पाटलांनी गौप्यस्फोट केला की शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली होती आणि अजितदादांना प्रदेशाध्यक्षपद करणार होते, मात्र त्याआधीच अजितदादा. गौप्यस्फोट नाही आहे हो, जयंतरावनी जे सगळे काही गौप्यस्फोट नसतात. काही गोष्टी लोक कधी कधी बोलतात, तेव्हा ती जयंतरावनी जी गोष्ट सांगितली आहे खरी आहे. नक्की काय ते बैठक नाही, जयंतराव बोललेत ना, त्याच्यावर अजून वेगळं मला काही बोलायची गरज वाटत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.